निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाटी श्री रे अतर्ग्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करती न स्वामी. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपण आयुष्यामध्ये खूप थकलेलो आहोत, मार्ग बंद झालेले आहेत, काय करावं ते समजत नाही, सेवा करू वाटत नाही, कोणाशी बोलू वाटत नाही, जवळशाने तुम्हाला फसवलेलं आहे, तुम्ही खूप मोठ्या संकटात आहात, तुमचं मन खचलेलं आहे, आपल्या आयुष्यात जवळच्या लोकांनी आपल्याला त्रास दिलेला आहे, आयुष्यातील सगळे मार्ग बंद झालेले आहेत. मग अशा वेळेस काय करायला हवं? खूप लोकांच्या आयुष्यात, खरं तर सगळ्यांच्याच आयुष्यात दुःख आहेत, संकट आहेत, वेदनेने आपलं आयुष्य भरलेलं आहे. पण आयुष्य जगत असताना त्या वेदनांना, त्या संकटांना घेऊन सुद्धा आपण जगत असतो. आणि कधी तर माझेही चांगले दिवस येईल आणि मी त्या सगळ्या दुःखांना विसरून जाईल, त्या सगळ्या संकटांना मी विसरून जाईल. बघा, याच्या आधी पण आपल्या आयुष्यात दुःख आले असेल, सुख आणि दुःख चालूच असतात. पण जेव्हा सुखाचे दिवस येतात ना, खरंच तर त्या वेदना आठवतात का आपल्याला? नाही. कारण ते सुखाचे दिवस इतके महत्त्वाचे वाटतात की आलेलं आयुष्य आपल्याला चांगलं घालवायचं आहे, भूतकाळाचा विचार करायचा नाही. पण हो, आपण ते विसरू शकत नाही. पण लोक आपल्यासोबत कसे वागलेले आहेत त्या गोष्टी आपण नेहमी लक्षात ठेवत असतो आणि तेच थोडेसे राग रुसवे घेऊन सुद्धा आपण चालत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तारक मंत्राची काय ताकद आहे, महाराजांनी स्वतः आपल्यासाठी एक शस्त्र दिलेलं आहे की बाळा, तुझ्या दुःखामध्ये, तुझ्या संकटामध्ये फक्त तू हे माझं तारक मंत्र ऐक. तारक मंत्र आपल्याला ताडण्यासाठी महाराजांनी एक मोठं ब्रह्मास्त्र आपल्याला ते दिलेलं आहे. पण त्याचा वापर आपण करतो का? फक्त घरात उठल्यावर तारक मंत्र लावतो आणि ऐकतो, छान वाटतं. अशक्य ही शक्य करतील स्वामी हे मनात जरी आलं ना, तरी आपल्या आयुष्यातील दुःख कमी होतात, संकट कमी होतात. कारण मनात एक जिज्ञासा निर्माण होते की नाही, महाराज आहेत ना, ते बघून घेतील. पण तारक मंत्राचा वापर करून तुमच्या आयुष्यातील दुःख तुम्ही कमी करू शकता, तुमच्या आयुष्यातील त्रास तुम्ही कमी करू शकता, तुमच्या आयुष्यातील मानसिक शारीरिक त्रास तुम्ही कमी करू शकता. ते कसं, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात आधी तारक मंत्र काय आहे सगळ्या जगाला माहिती आहे. तारक मंत्र रोज सगळे ऐकतात. तारक मंत्राचा अनुभव सुद्धा सगळ्यांना लोकांना आलेला आहे. तारक मंत्राचं तीर्थ आपण करत असतो आणि ते आपण पित असतो. आता तारक मंत्राचं तीर्थ काय करायचं आहे, तर सगळ्यात आधी निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाटी श्री रे अतर्ग्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी. याच्यात एक ओबी अशी पण आहे की उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. जेव्हा आपण ऐकतो ना की का भीत आहेस, आपले महाराज आहेत, आपल्या पाठीशी आहेत आणि जगे जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. तुझं बघा, जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये देव ही लुडबुड करत नाही आणि मृत्यू हे अंतिम सत्य आहे. आपल्या वेदनेवर औषध लावायचं काम हे तारक मंत्र करत असतं. आता हे तुम्ही जरी महिनाभर केलं ना, तर नक्कीच चांगला अनुभव येईल. तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात, काय करावं कळत नाही, तुम्ही दुःखात आहात, संकटात आहात, पण त्या सेवा करण्यासाठी तुमची मनस्थिती नाही आहे, घरात काही ना काही अडचणी सुरू आहेत. मग अशा वेळेस ना शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठून नाही शक्य होत, तर आता ब्रह्ममुहूर्तावर उठून का, तर मन एकाग्रत असतं, कुठला आवाज येत नाही, काहीच नाही, मन शांत असतं आपलं पण आणि आजूबाजूचं वातावरण शांत असतं. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठून नाही तर मग तुम्हाला जसं जमेल तसं काय करायचं आहे, तारक मंत्र ऐकवायचं आहे. जगाला ऐकून नाही दाखवायचं आहे, आपल्या स्वतःला ऐकवायचं आहे, आपल्या मनाला तो ऐकवायचा आहे. प्रत्येक शब्द, प्रत्येक अर्थ आपल्या मनाला समजून सांगायचा आहे. कधी आपणच आपल्या मनाची मैत्रीण व्हायची, कधी आपली जी बुद्धी आहे ना, तर आपला जो मेंदू आहे, तर मग आपणच त्याचे मित्र आणि मैत्रीण व्हायची आहे. आता तारक मंत्र काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे, पण माझ्या मनाला माहिती आहे का जे माझं मन निगेटिव्हिटी विचार करत आहे, जे माझं मन भरकटलेलं आहे, जे माझं मन कुठेतरी वाईट मार्गाला गेलं आहे, त्याला मला सरळ करायचं आहे. मला माहिती आहे, पण चुकीचं काहीतरी करतो. मन आहे ना, जे ऐकत नाही ते त्याच मार्गाला जातं. तर मग त्या मनाला सांगा, माझ्याकडून जरी काही चूक झाली असेल, तर मी मग कुठल्या तरी दुःखात आहे, संकटात आहे, तर मग माझ्या मनाला मला तो तारक मंत्र ऐकवायचा आहे. मन शांत ठेवायचं. कुठलेच विचार आले तर त्या विचारांशी गप्पा मारायच्या नाहीत, कुठले संकट आले तर त्या संकटांशी पण गप्पा मारायच्या नाहीत. आपल्याला ज्यांनी चोच दिली आहे तर ते आपल्याला दाना देणार आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये
चांगले आणि वाईट दिवस येत असतात. जे होणार आहे, जे घडणार आहे त्याचा विचारच करायचा नाही. आजचा दिवस आपल्याला चांगला घालवायचा आहे आणि मेन म्हणजे महाराजांच्या सेवेत घालवायचा आहे, हे मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. सकाळी उठल्यावर 3 वेळा तारक मंत्र म्हणा. खरं तर 21 दिवसांची सेवा असते. रोज 11 वेळा तारक मंत्राचं तीर्थ करायचं असतं आणि मधले 3 बुटं जे आहेत तर त्या पाण्यामध्ये डीप करायचे. तारक मंत्र हळूवार 11 वेळा 21 वेळा म्हणायचं आहे. ते पाणी ग्रहण करायचं आहे. बघा, पाण्याकडे बघितल्यानंतर पाण्यामध्ये ती शक्ती असते, ती प्रत्येक गोष्टीला आकर्षित करत असते. ज्यावेळेस आपण मंत्रस्तोत्र बोलत असतो तर अशा वेळेस मग ते सगळी ऊर्जा पाण्यामध्ये उतरत असते. ज्यावेळेस आपण पाण्याकडे बघून एखादी सेवा करत असतो त्यावेळेस देखील पाण्यासोबत पाण्यामध्ये सगळी ऊर्जा आपली जात असते. त्यामुळे ज्यावेळेस आपण तारक मंत्राची सेवा करतो ना आणि ते पाणी आपण ग्रहण केल्यावर आपले सुद्धा जे काही इंद्रिय आहेत ते सुद्धा ॲक्टिव्ह होतात. म्हणून ते तारक मंत्राच्या पाण्याची सेवा करायची असते. मग आता हे तुम्ही कशासाठी पण करू शकता. मग तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचणीसाठी तुम्ही ही सेवा करू शकता. तुम्ही अगदी दुःखात आहात. आता बघा, आपण जेव्हा अडचणीत असतो ना आणि मग आपला मेंदू पण काही काम करत नाही तर मग काहीच करू वाटत नाही. मग अशा वेळेस ते तारक मंत्र काम करतं. ज्या पद्धतीने नामस्मरण केल्यावर मनशांती मिळते ना, त्याप्रमाणे हे तारक मंत्रसुद्धा एक औषधाप्रमाणे काम करत असतं. आता काय तर मग रोज तुम्ही तुमच्या मनाला, माझ्या मनाला मी माझ्या मनाशीच गप्पा मारते की बघ, तारक मंत्र आहे, मी तुला ऐकवत आहे, तू ते ऐक, बघ तुला बरं वाटेल. आपण मुलांनाही तारक मंत्र ऐकवतोच ना. तर मग एखाद्या आपल्या मुलीचं काही चुकलं तर मग आपण तिला चांगलं सांगतो की बाई माझं सांगायचं काम आहे, पण आपण ज्या पद्धतीने सांगतो ना तो समोरचा व्यक्तीसुद्धा तसंच ऐकतो. तारक मंत्र तसंच आहे. आपल्या मनाला सांगायचं आहे की निशंक हो, निर्भय हो मना रे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतीन स्वामी, जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारभ्य घडवी निमाय, आज्ञे विना काळ न्यावी त्याला, परलोकीही ना भीती तयाला, उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. हे जेव्हा हळूवार तुमच्या मनाला तुम्ही ऐकवाल तेव्हा काय होईल, मनात येणारे विचार, मन एवढं प्रसन्न होईल, मनात जी काही धूळ घाण साचलेली आहे तर ते विचारच ते पूर्णपणे झटकून जातील. मन प्रसन्न होईल. मन प्रसन्न झालं की मनात चांगले विचार, आणि चांगले विचार आले की मग चांगल्या घटना घडतील. आता रोज रात्री झोपताना कोण असं करतं, सगळेजण आपण महाराजांचं नामस्मरण करूनच झोपत असतो. मांसाहार, आता ताई मांसाहारचं लोकांना फार पडलेलं असतं. तर मग तुम्ही तारक मंत्र म्हणत आहे, तुम्ही जर काही संकल्प नाही तर कुठल्या संकल्पाची सेवा नाही बरं का, मन शांतीसाठी ही सेवा आहे. तुम्ही मांसाहार जरी केला आणि तरी तुम्ही तारक मंत्र म्हटलं तरी चालेल, कारण तुम्ही तुमच्या मनाला सांगत आहे शांतपणे. किंवा अगदी तारक मंत्र येत नाही आहे, यूट्यूबला जरी लावून दिला आणि शांतपणे ते तारक मंत्राची सेवा करायची. आपल्या मनाला ते तारक मंत्र ऐकवायचं आहे. रोज रात्री झोपताना एकदा तरी तो तारक मंत्र आपल्याला मनाला ऐकवायचा आहे आणि गाणं लावून देणं आणि मन बरकटणं नाही. तुम्ही काहीतरी सांगत आहे आणि मग तुमचं मन ऐकत आहे, या पद्धतीने हे भाषण असावं. आपल्या मनाशी आपण गप्पा मारतो ना, विचारांशी गप्पा मारतो ना, आपण त्या पद्धतीने आपल्या मनाशी गप्पा मारायच्या आहेत की बघ, हे तारक मंत्र आहे, आपल्याला महाराजांनी आपल्यासाठी दिलेलं आहे आणि आपल्याला हे ऐकायचं आहे. या तारक मंत्रामध्ये काही इतक्या सुंदर ओवी आहेत ना, अर्थात अशक्य ही शक्य करतील स्वामी, हेच असतं की हेच असं इतकं जोरदार काम करतं ना की आपल्या मनावर, की अशक्य ही शक्य करतील स्वामी, जे माझ्यासाठी ही अशक्य आहे ते महाराज करणार आहे. जेव्हा असं बोलतो तेव्हा किती भारी वाटतं की हे ठीक आहे, हे जरी मला नाही ना तर मला माझे महाराज देणार आहेत, मी प्रयत्न करणार आहे, मी कष्ट करणार आहेत, महाराज मला साथ देणार आहेत. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. हे जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा मनात एक ऊर्जा निर्माण होते, मन असं ताकदीने भरलेलं असतं. तर मग आपल्या आयुष्यात जे काही 7 इंद्रिय आहेत तर त्यांना ॲक्टिव्ह करतं, त्यांना चार्ज करतं. आणि जेव्हा मन स्वच्छ होतं, मन साफ राहतं, आपल्या मनात कुठलेच विचार येत नाही, तेव्हा मग मन तेच की स्वच्छ मन आपल्याही शरीराला स्वच्छ करत असतं. आणि होणार आहे, येणार आहे, वाईट वेळ येणार आहे, जेव्हा वाईट काळ चालू असतो ना तेव्हा मनाला म्हणायचं आहे, बस आता हे शेवट होतं, याच्यानंतर जे काही घडणार आहे ते सगळं चांगलं घडणार आहे, महाराज करणार आहेत. तारक मंत्र तुमच्या मनासाठी, मनावर काम करायचं आहे, मनात काम करायचं आहे. काम करत असताना हे तारक मंत्र तुम्ही
हलक्यात घेऊ नका. महाराजांनी आपल्यासाठी, आपल्या भक्तांसाठी, आपल्या लेकरांसाठी तारक मंत्र बनवलेला आहे, तर ते नक्कीच आयुष्यात काम करतं. फक्त सकाळी उठल्यानंतर तारक मंत्र ऐकलं की झालं? मनाला ऐकवा. प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. ते काही संस्कृतमध्ये नाही आहे की तुम्हाला काही समजणार नाही आहे, मराठीतच आहे. जेव्हा आपलं मन चार्ज होईल तेव्हा आयुष्यातील गोष्टी खरंच कमी होतील. महिनाभर जरी रोज सकाळी उठल्यावर किंवा कामाला जायच्या आधी, रात्री झोपताना, आता मांसाहार करत असाल, तुम्ही टेन्शनमध्ये असाल, काही पण असेल, पण मनाला ते ऐकवा. काय करतो ना की आपल्यासाठी महाराजांनी केलेलं आहे. खरं सांगू का, नाम जप जरी आपण करत असलो ना, पण ती गोडी पाहिजे. एवढ्या विचारात, एवढ्या टेन्शनमध्ये जरी तुम्ही नाम जप नाही होत ना, तुमच्याकडून नाही करायचं आहे, मला नाही, मग तुम्ही तारक मंत्र ऐका. तुम्ही 2-3 दिवस जरी तारक मंत्र ऐकलं ना, तर तुमचं आपोआप नामजपाकडे तुम्ही ओढला जाल आणि मग तुमच्याकडून नामजप होईल. आणि अर्थात जेव्हा नामजप होतं ना, तेव्हा महाराज आपल्याला जपत असतात. तारक मंत्र जेव्हा तुम्ही पठण करत असताना तारक मंत्राची गोडी लागते, मन प्रसन्न होतं आणि सगळ्या गोष्टी चांगल्याच घडत असतात. आणि कोण कोण तारक मंत्र म्हणतं ना, ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला, आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.